शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. सगळ्यात पाहूया बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशनची विंटर 2025 ची स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजीची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती त्या ठिकाणी नीट वाचून घ्या. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. कोड आहे IB 76-2025. फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन नोव्हेंबर-डिसेंबर 2025. पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट्स मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी. मंडे 22/12/2025 ला हा पेपर झालेला आहे. टाइम ड्युरेशन आहे 10 AM to 12 AM. त्याच्यानंतर सुरुवातीला जी माहिती असेल ती वाचल्यानंतर आपण त्याच्यानंतरच्या माहितीकडे येऊया. या ठिकाणी तुम्हाला टाइम ड्युरेशन टोटल दिले 2 आवर्स, मॅक्झिमम मार्क्स असतात 50 आणि या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना नीट वाचायच्या. नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 is compulsory. Second, from question number 2 to 4 solve any 2. Third, from question number 5 to 7 solve any 2. मराठीमध्ये सूचना अशा आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य पहिली सूचना. त्याच्यानंतर दुसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न जो असतो हा टिपा द्यायचा असतो. तो टिपा द्यायचा प्रश्न आपण पाहूया. राईट शॉर्ट नोट फ्रॉम एनी 4 ऑफ द फॉलोइंग. 10 मार्कासाठी 4 टिपा तुम्हाला सोडवायच्या. हे ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स, बी मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ह्युरिस्टिक मेथड, सी एलिजिबिलिटी ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, डी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेसन प्लॅन आणि ई आहे स्ट्रक्चर ऑफ युनिट प्लॅन. मराठीमध्ये आता या टिपा आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्याही 4 वर थोडक्यात टिपा लिहा. ए आहे गणिताच्या शाखा, बी स्वयंशोधन पद्धतीचे गुणदोष, सी गणित शिक्षकाची पात्रता, डी पाठ नियोजनाची वैशिष्ट्ये, ई घटक नियोजनाचा आराखडा. त्याच्यानंतर सेकंड पेजवर आपण आलेलो आहोत. त्याच्यावर दुसरा प्रश्न निबंध वजा असा आहे, एक्सप्लेन द टेक्निक्स ऑफ क्वेश्चनिंग इन ब्रीफ. 10 मार्कासाठी प्रश्न विचारण्याच्या तंत्राचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. तिसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन द इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह मेथड इन टीचिंग मॅथमॅटिक्स विथ एक्झाम्पल. गणित अध्यापनाची उद्गामी अवगामी पद्धती उदाहरणासह स्पष्ट करा. 10 मार्कासाठी आहे. चौथा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर. 10 मार्कासाठी गणित शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामधून कोणतेही 2 आणि 2 त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर 5व्या, 6व्या, 7व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 5वा प्रश्न असा आहे, डिस्क्राईब हाऊ अ मॅथमॅटिक्स टीचर इज इव्हॅल्युएटेड बाय द ऑथॉरिटी. 10 मार्कासाठी गणित शिक्षकाचे प्रमुखांद्वारे मूल्यमापन कसे केले जाते ते वर्णन करा. 6वा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द ॲनालिटिकल अँड सिंथेसिस मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स. 10 मार्कासाठी गणित अध्यापनाची पृथक्करण आणि संयोजन पद्धती स्पष्ट करा. आणि लास्ट 7th क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ मॅथमॅटिक्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स विथ एक्झाम्पल. गणित विषयाचा इतर शालेय विषयांशी सहसंबंध समवाय उदाहरणासह स्पष्ट करा. 5व्या, 6व्या, 7व्या मधून कोणतेही 2 आणि 2 क्वेश्चन सोडवायचे. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क असणार आहेत. तर अशा 50 मार्काचा पेपर असणार आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.